पुढचा फिजिक्सचा चॅप्टर जो आपण डिस्कस करणार आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक. पहिल्यांदा हे समजून घ्या, जर तुम्ही आधी इलेक्ट्रोस्टॅटिक केला असेल यूटीला सेमिस्टरला तरच त्याची प्रिपरेशन आत्ता घ्यावी. ज्या मुलांची प्रिपरेशन कमी आहे त्यांनी यामधला कपॅसिटर आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचाच पाठ करावा. पहिल्यापासून जर सुरू करत असाल तर हा चॅप्टर घेऊ नये. त्याची कारणं दोन. पहिलं, याला वेटेज खूप कमी आहे आणि दुसरं लेंदी चॅप्टर आहे. चॅप्टर लेंदी पण आहे आणि वेटेज पण कमी आहे. त्यामुळे या चॅप्टरला प्रायोरिटी त्यांनीच द्यावी ज्यांची प्रिपरेशन आधी या चॅप्टरची झालेली आहे. मग या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट पार्ट काय? प्रोसेसवरून काही ॲप्लिकेशन दिलेत, त्याचे 3 डेरिवेशन, काही थेरॉटिकल क्वेश्चन, मुलांच्या प्रश्नांमध्ये कुठलं कन्फ्युजन होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल या 2 शब्दामध्ये कन्फ्युजन होतं. जर पोटेन्शियल शब्द आला असेल तर तुम्ही व्ही या नोटेशनच्या रिलेटेड असणारे डेरिवेशन सॉल्व करायचे. जर पोटेन्शियल एनर्जी शब्द असेल तर यू रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत किंवा त्याचे डेरिवेशन आहेत ते तुम्ही सोडवणं गरजेचं आहे. प्रश्न पूर्ण वाचायचा, नुसतं पोटेन्शियल शब्द वाचून मला येतं आहे या आविर्भावामध्ये क्वेश्चन सोडवायचे नाहीत. ह्याचे क्वेश्चन जर असा फिरवून असतात. पुढचा पार्ट ह्याच्यातला आहे कपॅसिटरचा. तो एकदम इझी आहे. जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर तोही जमणार आहे. या तरीसुद्धा या चॅप्टरचे IMP क्वेश्चन हे आहेत. इन्स्टंट अकॅडमी ॲप JEE, NEET, MST CETच्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.